कशासाठी तरी हट्ट धरलाय का आम्ही तुझ्याकडं? काल सुद्धा साठवलेल्या पैशातनं तिकीट काढून गेलो होतो पिक्चरला. असे कशावर पण पैसे नाही उधळत. तरी तुला आम्ही वाया गेलेल्या मुली वाटतो दादा? आम्हाला पण कधीतरी वाटतं की दुसरा पिक्चर वॉच करावा. मुळात काय चुकतं आमचं? आमचं चुकलं. आम्ही तुला न सांगता पिक्चरला गेलो. तुला विचारलं असतं तर तू पाठवलं असतंस का आम्हाला? सांग ना. दादा रे, तुझं मन जपायचं नेहमीच आम्ही प्रयत्न करत असतो. तुलाही आमचं मन कळतं माहिती आहे आम्हाला. आमच्यासाठी तू आमचं आयुष्य आहेस दादा. काल आमची चूक होती ना, मग आम्हाला मारायचं ना. तू तुला हसुडानं मारत होतास, पण त्याचं वय इथं आमच्या काळजावर उमटत होते. दादा रे, तुला त्रास झालेला आम्ही नाही बघू शकत. तू आम्हाला आमच्या आईसारखा आहेस. इतक्या वर्षात तू तिची आठवण पण येऊ दिली नाहीस आम्हाला. आमचं चुकलं होतं ना, मग आम्हाला शिक्षा द्यायची ना त्याची. ओरड, मार, वाटलं तर मारून टाक. असं करू नको परत. तू स्वतःला त्रास करून घेतलाय, आम्हाला नाही आवडलं दादा. दादा, तू ओरडला म्हणून नाही रागवलो आम्ही. तो तर तुझा हक्कच आहे, पण त्याची शिक्षा तू स्वतःला दिलीस ना म्हणून रागवलोय आम्ही. आम्ही तुला वट देतो, यापुढं आमच्यातलं कोणी बी असं काही बी करणार नाही. त्याच्यामुळे तुला तुझी मान खाली घालावी लागेल. बास्की किती रडवलं मला. मला माहिती आहे मला रडायला नाही आवडत. चल. अरे आपले तेजूला बघायला आज पाहुणे येणार आहेत. तुमच्याशी तोंड बघून काय म्हणतील पाहुणे? हा चल कामाला लागा. चल जाऊ जाऊ जाऊ. नमस्कार. ही माझी आत्या आहे आणि हे त्याचे मिस्टर जालिंदर निंबाळकर. सगळे गावात डॅडी म्हणतात. गावात लय मान आहे त्यांना. गाव कुठलं म्हणायचं तुमचं? वरुड, आमच्या शेजारी. वरुड. काय करतो मुलगा? शिक्षक आहे. शेती बिती? 25 एकर आहे शेती. पाहुणं, कमी खर्चात शेती कशी फायद्यात आणायची का नाही त्याची आपण आयडिया देतो बरं का. तुमची किती आहे शेती? 5 एकर. आता 2 एकर शिल्लक राहिल्या. कसं बाकीची शेती तोट्यात जायला लागली ना, म्हणून दिली फुकून. कशी वाटली आयडिया आपली? अहो, मुलगी कुठं आहे? बोलवा तिला. हा राजू, आता निघालीस ना, मुलाला बघूनच ये. कशी काय वाटली मुलगी? छान आहे. मला आधीच आवडली आहे. कुणाला बी आवडावी अशीच आहे. लय गुणाची आहे आमची पोर बर का. तिच्याकडे बघूनच कळतंय ती आमचं घर छान बांधून ठेवेल बघा. अक्का,
आज तुझ्या घराची प्रेग्नेंट सून होणारच बघ. प्रेग्नेंट? अगं धनु दीदी परमनंट म्हणायचंय का तुला? तेच ते. आता तुम्हाला मुलगी पसंत आहे म्हणल्यावर काय विषयच संपला. आता पुढचीच बोलणी करायची ना काय. आमच्या सूर्याला त्याच्या बहिणींविषयी लई प्रेम बर का. आता तिच्यासाठी तो काय बी करू शकतो. तुम्हाला काय पाहिजे ते मागा. बंगला मागा, गाडी मागा. तुम्ही फक्त सांगायचं, सूर्या काय बी कमी पडू देणार नाही. बहिणींचं लग्न थाटामाटात व्हावं म्हणून त्यांनी लय कष्ट केली. लय पैसा जोडून ठेवलाय. अहो पण ते चौघींच्या लग्नासाठी आधी एकीच तर होऊ द्या. आणि तुम्ही का काळजी करताय. काय करणार ते सूर्या करणार आहे ना. काय सूर्या बरोबर बोलतोय का आम्ही. होय. हो ना. तुम्ही अजिबात संकोच करायचा नाही. आम्ही आमच्या पोरीच्या सुखासाठी सगळं करू. तुम्ही फक्त आमच्या पोरीला सुखात ठेवायचं आणि त्या बदल्यात काय मागायचंय ते आत्ताच मागा. हा आत्ताच मागून घ्या. वय वय मागू मागू की, पण आता लगेच आमचं काही ठरलं नाहीये. ठरवा सावकाश ठरवा.